नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 8वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय ऍक्टिव्हिटी नंबर 25. बघा, या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय बघूया. लर्निंग आउटकम्स आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये दिलंय आस्क अँड रिस्पॉन्ड टू क्वेश्चन्स बेस्ड ऑन टेक्स्ट. तुम्हाला एक टेक्स्ट दिलं जाईल, त्याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे फ्रॉम बुक्स ऑर अदर रिसोर्सेस. आता ह्याच्यात तुम्हाला दिलेलं आहे एक, पण आपण त्याच्याशी रिलेट करू. अँड आउट ऑफ क्युरियोसिटी, आणि क्युरियोसिटी मधनं तुम्हाला नवीन प्रश्न पडले पाहिजे. रीड टेक्स्च्युअल नॉन टेक्स्च्युअल मटेरियल इन इंग्लिश विथ कंपोजिशन. टेक्स्च्युअल असेल किंवा नॉन टेक्स्च्युअल एखादं मटेरियल असेल इंग्रजीमधलं, ते तुम्ही वाचायचं. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स काय बघा. टीचर पॅरेंट्स गिव्स अपॉर्च्युनिटी टू स्टुडंट टू रीड गिव्हन पॅसेज. जो पॅसेज दिलेला आहे तो त्या स्टुडंट्सला वाचायला लावा. लिसन टू देअर प्रोनाउन्सिएशन्स केअरफुली. त्यांचं जे प्रोनाउन्सिएशन्स आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या, बरोबर करताय की नाही. गाईड ओनली वेअर एव्हर नेसेसरी. जिथे जिथे तुम्हाला गाईड करता येईल तिथे तुम्ही त्यांना गाईड करा. अरेंज पेअर ग्रुप डिस्कशन ऑन व्होकॅब्लरी. व्होकॅब्लरीवर तुम्ही डिस्कशन करा. जे पेअर तयार केलेल तुम्ही त्याच्यावर तुम्ही डिस्कशन करा आणि व्होकॅब्लरी म्हणजे नवीन व्होकॅब्लरी काय असू शकते हे तुम्ही बघा. मेक शुअर दॅट ऑल स्टुडंट्स नो न्यू वर्ड्स इन गिव्हन पॅसेज. जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यातनं नवीन शब्द तुम्हाला पाहायला भेटतील, शिकायला भेटतील, हे तुम्ही काळजी करा. आस्क ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन ऑन गिव्हन पॅसेज. आता याच्यामध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन दिलेले आहे, आपण ते सोडवू याच्यातनं. चेक स्टुडंट्स आन्सर विथ युअर आन्सर शीट. तुमचे जे आन्सर असतील टीचरने काढलेले आणि स्टुडंट्सचे जे आन्सर असतील ते चेक करून घ्या, म्हणजे तपासून घ्या. कलेक्ट टेक अवे पॉइंट्स. मोटिवेट देम टू रीड अनसीन पॅसेज. त्यांना मोटिवेट करा अनसीन पॅसेज वाचण्यासाठी. यूज फॉलोइंग एरर करेक्शन कोड. आणि फॉलोइंग एरर मध्ये करेक्शन कोड तुम्ही तिथं टाकायचा आहे. आता काय कोड आहे बघा ते. यूज दिस कोड टू इंडिकेट रॅदर दॅन करेक्ट एरर ऑन युअर स्टुडंट्स वर्क. तुमच्या स्टुडंट्सला जिथे जिथे ते चुकतील तिथे यांच्यापैकी एक कोड टाकायचा. मेक शुअर द स्टुडंट्स हॅव अ कॉपी अँड आस्क देम टू ट्राय टू करेक्ट देअर मिस्टेक्स. तिथे तुम्ही हे कोड टाकायचे. ते कोड काय दिलेले आणि त्या ठिकाणी ते परत तुम्हाला त्या स्टुडंट्सला सांगायचं की तुम्ही बरोबर करा. आता SP म्हणजे काय, रॉंग स्पेलिंग. WO म्हणजे रॉंग वर्ड ऑर्डर. VF म्हणजे रॉंग फॉर्म ऑफ वर्ब. नंतर WF रॉंग फॉर्म ऑफ वर्ड. PR म्हणजे रॉंग प्रिपोजिशन. WW रॉंग वर्ड. C रॉंग कोलोकेशन. A आर्टिकल एरर. नंतर नुसती अशी एक रेषा असेल तिरपी तर काय, मिसिंग वर्ड. दोन रेषा असेल तर स्टार्ट न्यू पॅराग्राफ हिअर. क्वेश्चन मार्क असेल तर मीनिंग ऑर हँडरायटिंग अनक्लिअर. आणि डबल एक्सक्लेमेशन मार्क असेल तर काय म्हणायचं, यू शुड नो व्हॉट्स रॉंग हिअर. इथपर्यंत आलं. हे लक्षात ठेवायचं टीचर्स तुम्ही, आणि त्या स्टुडंट्सला जर काही चूक झाली तर तिथे तुम्ही हे लिहायचं. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. रीड द गिव्हन पॅसेज. पॅसेज जो दिलाय तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. डिस्कस इन पेअर ऑर ग्रुप. पेअरमध्ये ग्रुपमध्ये तुम्ही डिस्कशन करा. आन्सर ऑल द क्वेश्चन्स, मॅच द पेअर, फिल इन द ब्लँक्स. सगळे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित वाचा, मॅच द पेअर्स व्यवस्थित वाचा आणि फिल इन द ब्लँक्स. आपल्याला हे व्यवस्थित वाचायचं आणि त्यांचे आन्सर्स लिहायचे. आस्क युअर डाऊट्स. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही विचारा. आता बघा, लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी रीड फॉलोइंग पॅसेज अँड चूज करेक्ट आन्सर. एक पॅसेज दिलेला आहे तो मी तुमच्यासाठी वाचतो. गार्बेज इन गार्बेज आउट. गार्बेज इन गार्बेज आउट. बघा आता, गार्बेज इज अ ग्रेट एन्व्हायरमेंट हजार्ड. म्हणजे एन्व्हायरमेंटसाठी हे काय, हजार्ड म्हणजे काय, एक अडथळा आहे. इट कम्स फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. वेगवेगळ्या सोर्सेस पासून ते तयार होतं. जसं युज्ड पेपर, टिफिन पॅकिंग, प्लास्टिक बॅग्स, आईस्क्रीम रॅपर्स, बॉटल कॅप्स, फॉलन लीव्स फ्रॉम ट्रीज अँड मेनी मोर. यांच्यापासून काय होतं, गार्बेज तयार होतं, म्हणजे कचरा तयार होतो. गार्बेज मेक्स द प्रिमायसेस अगली. आणि गार्बेजमुळे काय होतं तर आपलं जे प्रिमायसेस असतं, आपला आजूबाजूचा जो परिसर असतो तो खराब होतो, घाणेरडा दिसतो. अनकेप्ट अँड ब्रीड डिसीजेस. आणि त्याच्यामुळे डिसीज म्हणजे आजारपण, त्याचं आमंत्रण भेटतं. अ लॉट ऑफ ट्रॅश दॅट इज
थ्रोन अवे कंटेन मटेरियल दॅट कॅन बी रिसायकल्ड. बरंचसं ट्रॅश असं असतं, कचरा असा असतो की तो फेकून दिला जातो, पण त्याचं रिसायकल होऊ शकतं, म्हणजे पुन्हा वापर होऊ शकतो. अँड रियुज्ड, पुन्हा वापर होऊ शकतं. सच ॲज, काय त्याचा वापर करू शकतो, तर पेपर, मेटल्स अँड ग्लास विच कॅन बी सेंड टू नियरेस्ट रिसायकलिंग सेंटर. जवळच्या रिसायकलिंग सेंटरला जर ते पाठवलं, और डिस्पोज्ड ऑफ टू द जंक डीलर, किंवा तो जंक डीलर असेल म्हणजे जे कचरा गोळा करणारे असतात त्यांच्या डीलर जे असतात त्यांना जर आपण ते दिलं तर ते यूज करू शकता पुन्हा. इट ऑल्सो कंटेन्स ऑर्गॅनिक मॅटर्स सच ॲज लिव्स विच कॅन एनरिच सॉइल फर्टॅलिटी. जसं पानं असतात, फांद्या असतात, हे जर रियूज केलं म्हणजे फर्टाईल केलं म्हणजे पुन्हा वापरलं तर त्याच्यापासून जे झाडं लावतो आपण त्याच्यासाठी ते फर्टिलिटी चांगलं तयार करतं. अ कंपोस्ट पीट कॅन बी मेड टू कन्व्हिनियंट लोकेशन. कंपोस्ट पीट म्हणजे एक मोठं पीट, पीट म्हणजे खड्डा, त्याच्यात केला आणि वेअर द लिव्स कॅन बी प्लेस्ड विथ लेअर ऑफ सॉइल अँड अँड ओकेजनल स्पार्कलिंग ऑफ वॉटर. लिव्स त्याच्यात टाकल्या त्या मोठ्या खड्ड्यामध्ये, त्याच्यावर त्याला कव्हर केलं सॉइलने म्हणजे मातीने, आणि त्याच्यावर स्पार्कलिंग वॉटर म्हणजे पाणी आपण थोडं थोडं टाकत राहिलो. दिस वुड हेल्प डिकम्पोजिशन टू मेक व्हॅल्युएबल फर्टिलायझर. आणि त्याच्यामुळे ते काय होतं, डिकम्पोज होतं आणि त्याच्यापासून व्हॅल्युएबल फर्टिलायझर ते आपल्याला मिळतं, म्हणजे खतं तुम्हाला मिळतं असं एक तुम्ही म्हणू शकता. दिस वुड ऑल्सो प्रिव्हेंट पोल्युशन दॅट इज युजली कॉज्ड बाय बर्निंग सच ऑर्गॅनिक वेस्ट. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, तर हे जे पोल्युशन तयार होतं, हे पोल्युशन थांबवण्यासाठी म्हणजे काय होतं, लोक काय करतात, हे उरलेला जो कचरा असतो तो जाळून टाकता त्यांचा मार्ग सोपा करण्यासाठी. तर हे पोल्युशन म्हणजे जाळण्याच्या ऐवजी हे जर आपण गाडलं आणि त्याच्यावर स्पार्कलिंग वॉटर केलं तर फर्टिलायझर तयार होतं आपल्यासाठी चांगले, आणि याच्यातने एअर पोल्युशन सुद्धा टाळता येतं. इथपर्यंत आलं तुम्हाला. आता खाली काही क्वेश्चन्स दिलेले आणि त्यांचे 4 ऑप्शन आहे, मी ऑप्शनला टिक करून दिले, आपल्याला ते फक्त तुमच्या आन्सर शीटमध्ये ऍक्टिव्हिटी शीटमध्ये लिहायचं आहे. मग बघा क्वेश्चन आन्सर सगळं लिहायचं तुम्हाला. आता गार्बेज ऑर्गॅनिक ओरिजिनेट्स फ्रॉम, तर काय, यूज पेपर, टिफिन, पॅकिंग, प्लास्टिक बॅग्स अँड फॉलोन लीव्स फ्रॉम ट्रीज. हे झालं पहिल्याचं उत्तर. सेकंड, गार्बेज कॅन क्रिएट हॅवोक टू द मेन काइंड बाय. आता ह्याच्यात बघा, स्प्रेडिंग फॉल स्मेल, स्लोईंग अवर व्हेकल ऑन द रोड आणि स्प्रेडिंग सेव्हरल डिसीजेस, ह्या सगळ्या गोष्टी गार्बेजमुळे तयार होतात. मग काय म्हणाल, ऑल दी अबव. पण इथे तुम्ही काय करणार, जिथे ऑल दी अबव मी म्हणतोय म्हणजे हे सगळे ऑप्शन्स तिथे तुम्ही लिहायचे, हे लक्षात घ्या. थर्ड क्वेश्चन, व्हॉट हॅपन्स टू द डिस्पोज्ड मटेरियल ॲट द रिसायकलिंग सेंटर. काय होतं तिथे, इट इज रिसायकल्ड फॉर रियूज, पुन्हा वापरण्यासाठी ते होतं. फोर्थ क्वेश्चन, fallen leaves from the trees are useful because they enrich soil fertility. Fifth question बघा, which of this is correct with reference to composite pit. The refuse is placed with layers of soil with an occasional sparkling of water. Second, it contributes to the manufacturer of useful fertilizer. इट प्रिव्हेंट्स पोल्युशन. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात, म्हणून मी काय म्हणतो ऑल दी अबव. मग तुम्ही उत्तर म्हणून काय लिहिणार, तर हे पहिले 3 ऑप्शन सगळे लिहायचे. ओके, समजतंय. आता मॅच द पेअर्स मध्ये बघा तुम्ही, ग्रुप ए आणि ग्रुप बी. गार्बेज याचा काय अर्थ होतो, वेस्ट. प्रिमायसेस, प्लेस. अगली, अनलवली. रिसायकल, रिप्रोसेस. आणि हजार्ड, डेंजरस. कळलंय. फाइंड आउट 3R विथ द हेल्प ऑफ पॅसेज, युअर फ्रेंड अँड टीचर. पॅसेज मधले 3R, 3R म्हणजे आर पासून सुरू होणारे 3 लेटर आपल्या शब्द आपल्याला लिहायचे. पहिले बघा, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल, हे 3R झाले. कळलं. रीड गिवन सेंटेन्सेस, अरेंज देअर सिक्वेन्स करेक्टली. आता रिसायकल ऑफ पेपर याचा सिक्वेन्स आपल्याला करेक्ट अरेंज करायचा, मी तो बाजूला काढून ठेवलाय, आपण त्याच्याकडे बघूया. लेट एक्सेस वॉटर ड्रेन ऑफ. Remove the sheet and keep it under the sun for drying. Make a wet paste of this paper by pounding it. Soak the remaining wet water with the cloth. Submerge small pieces of paper in water. Spread the paste uniformly on a wire mesh frame. Your recycle paper. आता यांना
हे ना यांची ऑर्डर चुकीची दिली आहे आपल्याला सर्वांची. यांना आपण करेक्ट ऑर्डर मध्ये लिहायचंय. तर आन्सर बघा त्याचं काय आहे. या पद्धतीने त्याचा आन्सर राहणार आहे. मी वाचून दाखवतो. सबमर्ज स्मॉल पीस ऑफ पेपर इन वॉटर. नंतर येईल मेक अ वेट पेस्ट ऑफ दिस पेपर बाय पाउंडिंग इट. नंतर काय येईल स्प्रेड द पेस्ट युनिफॉर्मली ऑन अ वायर मेश फ्रेम. त्याच्यानंतर काय येईल लेट एक्सेस वॉटर ड्रेन ऑफ. नंतर रिमूव्ह द शीट अँड कीप इट अंडर द सन फॉर ड्राईंग. नंतर सोक द रिमेनिंग वॉटर विथ द क्लोथ. आणि लास्ट येईल युअर रिसायकल पेपर. इथपर्यंत आले तुम्ही. आता बघा पुढचं बघूया. फिल इन द ब्लँक्स मध्ये बघा काय दिलेलं आहे त्यांनी. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह गिव्हन इन द ब्रॅकेट्स. मेजर टू मिनिमाइज द यूज ऑफ प्लास्टिक. आता हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेले शब्द आहे हे आपल्याला इथे रिसायकल म्हणजे फिल इन द ब्लँक साठी वापरायचं आहे. तर मी ऑलरेडी लिहिलेले उत्तर तुम्ही याच पद्धतीने तुमच्या ऍक्टिव्हिटी बुकमध्ये लिहायचे. बघा रियूज प्लास्टिक बॅग्स वेन एव्हर पॉसिबल. सेकंड डोंट यूज प्लास्टिक बॅग्स फॉर स्टोरिंग इटेबल्स. Third, use a cloth bag or jute bag as a replacement of our plastic. Fourth, never burn things made of plastic. Fifth, if possible, convert all the kitchen waste into manure by vermicompositing. आणि सिक्स्थ आहे डोंट पुट गार्बेज इन प्लास्टिक बॅग्स अँड थ्रो इट अवे. सेवन्थ आहे मेक फ्रेंड्स फॅमिली अँड कम्युनिटी members aware of proper garbage disposal practice. हे उत्तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये म्हणजे सगळं लिहायचं आहे. अंडरस्टूड. नेक्स्ट पुढचं बघा. आता हे आन्सर त्यांनी दिलेले जे ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके हे पण त्यांनी सांगितलं. आता सबमर्ज हे जे आपण अरेंज केले होते लेटर्स सेंटेन्स ते इथे दिलेलं आहे. आता पुढचं बघू. प्रॅक्टिस मध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. प्लास्टिक इन अवर लाईव्स. बघा प्लास्टिक ऑन बर्निंग ऑर हिटिंग प्रोड्यूस टॉक्सिक गॅस अँड स्मोक. प्लास्टिक जाळलं काय तापवलं काय त्याच्यातनं टॉक्सिक गॅस तयार होता आणि स्मोक तयार होतो धूर तयार होतो. प्लास्टिक वेस्ट लिटरिंग द रोड साइड कॉज डिसीजेस कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज दे चोक द ड्रेन्स. प्लास्टिक जर बाजूला टाकलं रस्त्याच्या पलीकडे तर मोस्ट ऑफ द टाइम काय होतं तर ते ड्रेन्स जे असतात म्हणजे ज्या गटारी असतात त्या काय होतात चोक होऊन जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस सुद्धा त्यांच्यामुळे तयार होतात. प्लास्टिक डम्प्ड इन वॉटर बॉडीज पोज टू थ्रेट टू ॲक्वेटिक लाईफ. आता जर तुम्ही तेच प्लास्टिक जर याच्यात टाकलं नदीमध्ये टाकलं किंवा समुद्रामध्ये टाकलं तर त्याच्यामुळे काय होतं त्या तिथल्या जे मासे असतात किंवा त्या जे प्राणी तिथे त्याच्यात राहतात समुद्रातले किंवा नदीतले त्यांना त्याच्यापासून फार धोका निर्माण होतो. प्लास्टिक प्रिव्हेंट द रेन वॉटर फ्रॉम सिपिंग इन टू द ग्राउंड. बरेच वेळेस प्लास्टिक तुम्ही टाकलं जातं जमिनीमध्ये तर त्याच्यामुळे काय होतं रेन वॉटर जे जमिनीमध्ये मुरणार आहे तर ते मुरत नाही म्हणजे त्याला डिस्टर्बन्स होतं. Dumping of plastic in the ground affect the plants growing in the areas as they do not get enough water from the soil. प्लास्टिक जर तुम्ही एखाद्या ठिकाणी डम्प करून टाकलं डम्प केलं म्हणजे काय पुरून टाकलं तर त्या ठिकाणी जे झाडं वाढतात त्या झाडांना जो सोर्स असतो वॉटरचा सोर्स त्या सॉइल मधनं मिळवताना तो त्यांना मिळत नाही आणि ते झाडं तिथे व्यवस्थित वाढू शकत नाही. आता याच्यावर आधारित त्यांनी क्वेश्चन्स विचारले बघूया. व्हॉट हॅपन्स वेन पीपल डम्प प्लास्टिक इन द ग्राउंड. लोक प्लास्टिक ग्राउंड मध्ये जेव्हा डम्प करतात तेव्हा काय होतं तर काय उत्तर देणार आपण प्लास्टिक प्रिव्हेंट द रेन वॉटर फ्रॉम द सिपिंग इन टू द ग्राउंड. सेकंड क्वेश्चन बघा. हे उत्तर तुम्हाला लिहायचंय. पहिल्याचं उत्तर मी इथे मार्क करून ठेवलंय तेवढं तुम्हाला लिहायचं. व्हॉट इज द मेन इफेक्ट ऑफ प्लास्टिक टू ॲक्वेटिक लाईफ. काय फरक पडतो त्याचा. प्लास्टिक डम्प्ड इन वॉटर बॉडीज पोज अ थ्रेट टू ॲक्वेटिक लाईफ. हे त्याचं उत्तर झालं सेकंडचं. आणि थर्डचं उत्तर काय वेन वी बर्न प्लास्टिक व्हॉट हॅपन्स. प्लास्टिक जेव्हा आपण बर्न करतो तेव्हा काय होतं तर त्याचं उत्तर येईल प्लास्टिक्स ऑन बर्निंग ऑर हिटिंग प्रोड्यूस टॉक्सिक गॅस अँड स्मोक. हे त्याचं उत्तर झालं. हे पण 3 प्रश्न आणि त्याचे उत्तर तुम्हाला लिहायचे. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी बघा.
रीड द फॉलोइंग पॅसेज. खालचा पॅसेज मी तुमच्यासाठी वाचतो. विर्मो कंपोजिटिंग. आता हे काय? तुम्ही गांडूळ पाहिलेले, गांडूळ खत तयार केलं जातं मोस्ट ऑफ द टाइम, त्याला विर्मो कंपोजिटिंग म्हणता. कळतंय? द मेथड ऑफ प्रिपेअरिंग कंपोस्ट विथ द हेल्प ऑफ रेड वॉर्म इज कॉल्ड विर्मो कंपोजिटिंग. जेव्हा आपण म्हणतो की आम्ही कंपोस्ट खत तयार करतोय, तर तेव्हा कशाचा वापर केला जातो? रेड वॉर्म म्हणजे गांडुळाचा वापर केला जातो आणि त्यालाच म्हटलं जातं विर्मो कंपोजिटिंग. रेड वॉर्म्स डू नॉट हॅव टीथ. त्यांना दात नसतात. दे हॅव अ स्ट्रक्चर गिझर्ड विच हेल्प्स देम इन ग्राइंडिंग देअर फूड. त्यांच्याकडे काय असतं? ते स्ट्रक्चर कसं असतं? त्यांचं गिझर्ड सारखं स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामुळे त्यांना ते काय करता? फूड काय करता? ग्राइंड करता. ग्राइंड करता म्हणजे मिक्स करा, म्हणजे दळता असं म्हणा. अ रेडवॉर्म कॅन ईट फूड इक्वल टू इट्स ओन वेट. रेडवॉर्म त्याच्या वजनाच्या एवढं फूड काय करू शकतो? खाऊ शकतो. आफ्टर 3 to 4 weeks लुजेस. आणि ते काय करतो? तो सोडून देतो परत. सॉइल लाईक मटेरियल्स इज ऑब्झर्व्ड विच इज द वर्मी कंपोस्ट. आणि सॉइल जी तयार होते त्याच्यामधनं जे निघतं बाहेर त्याला काय म्हणतो? वर्मी कंपोस्ट आपण असं म्हणतो. ड्राय इट इन द सन. त्याला म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये ड्राय करायचं. फॉर फ्यू अवर्स, थोड्या काळासाठी. अँड नाव इट कॅन बी युज्ड इन फील्ड ऑर गार्डन. आणि त्याचा वापर कुठे करू शकतो आपण? फील्डमध्ये किंवा गार्डनमध्ये करू शकतो. व्हॉट इज वर्म कंपोजिटिंग? आता वर्म कंपोजिटिंग हा अर्थ म्हणजे काय असतं? तर त्याचं उत्तर बघा. द मेथड ऑफ प्रिपेअरिंग कंपोस्ट विथ द हेल्प ऑफ रेड वॉर्म इज कॉल्ड वर्मो कंपोजिटिंग. हे झालं पहिल्याचं उत्तर. सेकंड, हाऊ रेड वॉर्म प्रिपेअर वर्मो कंपोस्ट? रेडवॉर्म वर्मो कंपोस्ट कसे तयार करतात? तर त्याचं उत्तर काय आहे? अ रेड वॉर्म कॅन ईट फूड इक्वल टू इट्स ओन वेट. आफ्टर 3-4 weeks loses soil like material is observed which is the vermo compost. द नंतर एक इथे स्पेस बार होता फक्त. आता हे झालं याचं उत्तर. हे तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये लिहायचंय. इव्हॅल्युएशन. मग बघा आपलं इव्हॅल्युएशन काय? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता हे क्वेश्चन्स मी बाजूला काढून ठेवलेले, आपण त्याचे आन्सर्स बघू. काय? व्हॉट आर द सोर्सेस ऑफ गार्बेज? मग युज्ड पेपर, टिफिन पॅकिंग्स, प्लास्टिक बॅग्स, आईस्क्रीम रॅपर्स, बॉटल कॅप्स, फॉलन लिव्स फ्रॉम ट्रीज अँड मेनी मोर. हे झालं पहिल्याचं उत्तर. सेकंड, व्हॉट आर द साईड इफेक्ट ऑफ गार्बेज? गार्बेजचे साईड इफेक्ट काय आहे? गार्बेज मेक्स द प्रिमायसेस अगली, अनकेप्ट अँड ब्रीड्स डिसीजेस. हे त्यांचे साईड इफेक्ट आहे. व्हॉट आर 3 R's? 3 R आपल्याला दिलेले होते, त्याचं उत्तर बघा. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. हे झाले आपले 3 R. राईट 2 नेम्स ऑफ ऑर्गॅनिक गार्बेज. ऑर्गॅनिक गार्बेजची 2 नावं सांगा. पेपर आणि लिव्स. हे 2 नावं झाले. हु हेल्प्स अस टू कंपोस्ट ऑर्गॅनिक लिव्स इन द वर्मिन कंपोस्ट? कोण करतं? तर रेड वॉर्म ते करतात. मग हे त्याचं उत्तर झालं. हाऊ वॉर्म्स हेल्प अस टू प्रोटेक्ट फ्रॉम पोल्युशन? कसं करतात ते? अ रेड वॉर्म कॅन ईट फूड इक्वल टू इट्स ओन वेट. आफ्टर 3-4 weeks लुजेस सॉइल लाईक मटेरियल इज ऑब्झर्व्ड विच इज द वर्मो कंपोजिटिंग. त्याला म्हणतो जातं. कळतं इथं? आणि 7th लास्ट क्वेश्चन काय? हाऊ रिसायकलिंग सेंटर वर्क्स? कसे काम करतात ते? पेपर, metals and glass which can be sent to the nearest recycling center or disposed of to the junk dealer. त्यांच्याकडे पाठवलं जातं आणि ते त्याचा रियूज करतात. समजतंय? आता हे सुद्धा आन्सर्स तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये लिहायचं आहे. आता दिशा ऍपसाठी दिशाचा QR कोड इथे दिलेला आहे. सॉरी QR कोड म्हणतो मी, हे लिंक त्यांनी दिलंय, त्याच्यावर जाऊन तुम्ही ही वेगवेगळी माहिती अजून कलेक्ट करू शकता. मग काय शिकलो आपण स्टुडंट आज? गार्बेज इन, गार्बेज आउट ही गोष्ट आज आपण शिकलो. सर्व क्वेश्चन आन्सर तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये तुम्ही लिहायचे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.